पावसाला सुरुवात होताच पालघर जिल्ह्यातील शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांची कृषी दुकानदारांकडून लूट सुरू झाली आहे. खत व बियाणांच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक होत असून या विरोधात येत्या 1 जुलै रोजी डहाणू येथे नांगर मोर्चा काढण्यात येणार आहे. लालबावटा लेनिनवादी पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ यांनी सर्व पालघरकरांना आणि शेतकरी बांधवांना या ऐतिहासिक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 1 जुलै रोजी डहाणू स्टेशन पासून कृषी विभाग कार्यालयापर्यंत नांगर मोर्चा काढण्यात येणार आहे. सध्या अनेक कृषी दुकानदार पारंपरिक बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना खत देण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत. जर आमच्याकडून संकरित भात घेतला नाही तर खत मिळणार नाही अशा अटी लावून शेतकऱ्यांना अडचणीत टाकले जात आहे. तर काही ठिकाणी खत MRP पेक्षा अधिक दराने विकले जाते, पावती दिली जात नाही. तर काही ठिकाणी वसिला लावून अथवा ओळखीवरच खत दिले जात आहेत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. एकंदरीत शिक्षणाचा अभाव आणि व्यवस्थेविषयी असलेली भीती यामुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे अशी माहिती समोर येत आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. 1 जुलै रोजी डहाणू स्टेशन पासून कृषी विभाग कार्यालयापर्यंत नांगर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व शेतकरी हातात नांगर घेऊन या लढ्यात सहभागी होणार आहेत. जर सरकार खत आणि बियाणे वेळेवर देत नसेल तर नांगराचा उपयोग तरी काय असा थेट सवाल आंदोलन करते शासनाला विचारणार आहेत. हे आंदोलन बेमुदत असणार असून जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत आंदोलनकर्ते डहाणू कृषी कार्यालयासमोरून हलणार नाहीत. खत व बियाणांच्या टंचाईसह दुकानदारांची मनमानी, शासन यंत्रणेची उदासीनता आणि नियमांचा अभाव या साऱ्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. मात्र या दरम्यान कॉम्रेड शेरू वाघ यांनी शासनाला इशारा दिला आहे की त्यांनी सांगितलं आहे, शासन झोपलेलं असलं तरी शेतकरी जागा झाला आहे. आता नांगर शेतात नाही तर रस्त्यावर दिसेल. हा लढा आमच्या हक्कांचा आहे आणि हा लढा निर्णायक असेल असा ज्वलंत इशारा कॉम्रेड शेरू वाघ यांनी दिला आहे. 1 जुलै रोजी सकाळी सर्व शेतकरी बांधवांनी डहाणू स्टेशन येथे एकत्र जमावे आणि कृषी विभागावर ऐतिहासिक मोर्चा काढत आपल्या अस्मितेची लढाई लढावी. हा फक्त मोर्चा नाही, ही अन्यायाविरोधातील गर्जना आहे असे वाघ यांनी सांगितलं आहे. पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि शेतकरी सुद्धा पेरणीला जोर धरतोय. पाऊस सुद्धा औंधा चांगल्या पद्धतीने पडतोय. ह्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी जिल्हा आहे. आमचा आदिवासी हा पारंपरिक शेती करणारा आदिवासी आहे. तो दरवर्षी बियाणं विकत घेतो अशातला भाग नाही, घरचं सुद्धा बियाणं तयार करून तो पेरतोय. आता बऱ्याचशा पत्रकारांनी बातमी सुद्धा छापली की जो बियाणं दुकानातनं विकत घेईल त्यालाच खत दिलं जाईल अशा प्रकारचा दुकानदार त्या शेतकऱ्यांना वेठीस धरतोय. आणि आमच्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आमचा जो आदिवासी शेतकरी आहे हा राबबुजणी करून शेती करतोय, घरचं बी परतोय. त्याच्यामुळे त्यांनी जर दुकानातलं बी घेतलं नाही तर त्याला खत दिलं जात नाही. आणि काही ठिकाणी दुकानदार जर बी घेतलं तरच खत देतो. दुसरी गोष्ट, खत घेत असताना त्याच्याकडनं वाढीव रक्कम घेतोय, जास्ती पैसे घेतोय, त्याला पावती दिली जात नाही. दुसरी गोष्ट, वशिल्यावर जो मोठा माणूस असेल तिथे त्यांची ओळखी असतील त्यांनाच खत दिलं जातं. हा प्रश्न मोठ्या प्रमाणात लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना वर्षभराची जी आस असते शेतीचं, ह्या खतामुळे लोकांचं फार मोठं नुकसान होत आहे. ते पैशाच्या रूपाने कधीच भरून येणार नाही एवढं मोठं नुकसान होत आहे. आणि हा प्रश्न घेऊन आपण येत्या 1 जुलैला डहाणूच्या कृषी विभागावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहोत असं आज या ठिकाणी आमच्या तालुका कमिटीने निर्णय घेतलेला आहे. आणि हा मोर्चा अशा पद्धतीचा असेल की अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा आणि लोकांचं लक्ष वेधून घेणार मोर्चा ठरणार आहे. त्याच्यामध्ये इथला शेतकरी राजा
हा नांगर घेऊन येणार आहे ह्या मोर्चामध्ये आणि सरकारला सांगणार आहे की जर आम्हाला दुकानदार आणि तुम्ही खत देत नसाल तर ह्या नांगराचं आम्ही करणार काय। तर नांगर मोर्चा ह्या मोर्चाचं आम्ही नाव देतोय आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हा। सकाळी 11 वाजता डहाणूला स्टेशन जवळून हा मोर्चा निघेल आणि कृषी विभागावर धडक देईल आणि त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन केलं जाईल। जिथपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तिथपर्यंत आपण उठणार नाही, एवढंच बोलतो मित्रांनो। आज आपण या ठिकाणी असेसाठी जमलेले आहेत, आपले काही प्रश्न आहेत। प्रश्न हेच आहेत की आपण गरीब शेतकरी लोक आहेत, आपण पावसाच्या पाण्यावर भात शेती करतो, त्याच्यामध्ये आपल्याला खताची आणि बियाण्याची आवश्यकता असते आणि हे बियाणं प्रचंड किमतीने आपल्याला विकत दिलं जाते आणि ते बियाणं डुप्लिकेट असते आणि इथल्या गरीब जनतेचा ते किराणी दुकानदार बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लूट करत आहे, फसवणूक करत आहे। ही फसवेगिरी कुठेतरी थांबली पाहिजे, त्याच्यावर ठोस आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे। म्हणून येत्या 1 जुलैला आपण कृषी विभागावर अधिकाऱ्यांवर मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने आपले भाऊ बहीण एकत्र व्हायला पाहिजेत, कारण आपले जे अन्याय आहेत, आपले जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत। कुठेतरी आपल्याला लूटबाजी चाललेली आहे, अधिकारी लुटतात, इथले जे कोणी धनवान व्यक्ती दुकानदार आहेत, किराणे दुकानदार आहेत, ते लुटत आहेत। मात्र आश्चर्य वाटते की आज सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी आंदोलने करावी लागत आहेत। तर आज 27 जून रोजी मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचे कॉम्रेड शेरू वाघ यांनी डहाणू कृषी विभाग म्हणजेच कृषी अधिकारी यांना पत्र दिलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे की कासा व एना येथील खत दुकानदार पारंपरिक शेतकऱ्यांना खत देण्यास नकार देत आहेत, तसेच खताचे जादा पैसे आकारले जात आहे, पावती दिली जात नाही, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे। म्हणून आमच्या पक्षाने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन येत्या 1 जुलै रोजी डहाणू रेल्वे स्थानकापासून मोर्चा काढत आपल्या कार्यालयावर मोर्चाच्या स्वरूपाचे येणार आहोत। तरी आपण दुपारी 12 वाजता आपल्या कार्यालयात संबंधित दुकानदारांना उपस्थित राहण्यास कळवावे। आणि त्यांनी या पत्रामध्ये असं सुद्धा लिहिलं आहे की त्यांची प्रमुख मागणी कोणती आहे ते सुद्धा त्यांनी लिहिलं आहे। त्यांची प्रमुख मागणी हीच आहे की दुकानदारांवर तात्काळ कारवाई करत लायसन्स रद्द त्यांचे झालेच पाहिजे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे। पालघर जिल्ह्यात मूलभूत गोष्टींसाठी आज लढावे लागते, आंदोलने करावी लागतात, याची खंत वाटते। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।